3 वाडे आहेत आणि ब्राह्मणवाड्याकडे 4 वाडे आहेत. मंदिर आहेत. इकडे तिकडे फिरायला उत्सवाला हो. प्रचंड लोक तिथे येतात. श्रद्धा आहे लोकांची. ही निसर्गाची एक प्रकारची उद्यान या कोकणात झालेली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत करतोय पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये आपलं माणूस निखिल. तर मंडळी, मी नेहमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतं की कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आणि अशा पृथ्वीवरील स्वर्गाची सफर करायला कोणाला नाही आवडणार. मंडळी, गेलो होतो मी चिपळूण येथील बिवली गावात, रत्नागिरी जिल्ह्यातील. तर त्या गावातील दुर्मिळ मंदिरे असत जी की प्राचीन आहे. पण हरकत नाही, पण त्या प्राचीन मंदिराची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्या आपल्या कोकणातील सुंदर गावातील सुंदर नैसर्गिक जे दृश्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं, हे मी व्हिडिओच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला आहे. आणि नक्कीच सांगतो, अशी छोटी छोटी गावं आपल्या कोकणातील अशी आहेत की जिथे बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. तर तुम्हाला सांगतो आहे आणि तुमच्या मित्रपरिवाराला तरी सांगाच की अशा काही गोष्टी असतील ना, त्या नक्कीच पुढे न्यायचा नक्कीच प्रयत्न करा. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. जरा जास्तच व्हिडिओ आहे, तुम्ही म्हणाल. बरेच जण सांगतात की व्हिडिओ मोठा आहे बाबा, काय कसे बघतील सगळे. पण हरकत नाही, जी महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायची आहे ना, ती पोचलीच पाहिजे. मग त्यासाठी व्हिडिओ अर्ध्या तासाचा असो किंवा 1 तासाचा असो, पण ही माहिती तुमच्यापर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि कमेंट मात्र करायला नक्कीच विसरू नका. चला तर. सो मंडळी, शुभ संध्याकाळ. कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आणि हे बघा ना, सूर्याची मावळती सोनेरी किरणे झाडांवर पडली आहेत. तर आता मी आलेलो आहे बिवळी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, आणि काम झालेलं आहे. सो पहिलं हे आमचं कार्यस्थळ आणि आपला हा सुधीर आणि मी राहुल गेलाय खाली. सो या नैसर्गिक सौंदर्याचा लाभ घ्या. धन्यवाद. म्हणजे आता चाललो आहे अशा एका मंदिराची भेट घ्यायला की जे पूर्व प्राचीन आहे, जंगलामध्ये आहे. बघा, दगडांमध्ये बांधलेलं आहे, खूप जुनं आहे. मंडळी, भगवान शंकर महादेवाचं हे मंदिर आहे. हे पुरातन आहे. तुम्ही बघत आहात. हे बघा, थोडंसं त्याला हे डागडुजी त्यावेळी केली होती आणि त्यावेळेचं एक काम बघा. प्रत्येक दगड किती कोरीव केलेला आहे हे बघा, आणि खूप प्राचीन आहे. आणि ह्याच्यावरची कौलारं सुद्धा कशी दगडांमध्ये छप्पर केलेलं आहे. जॉईन केलेली होती. जुनं ते सोनं असतं मंडळी, लक्षात ठेवा नेहमी. हे बघा, प्रत्येक दगड कसे जोडलेले आहेत ते बघा. आणि अजूनही बांधकामाला कुठल्याही प्रकारची म्हणजे हे नाही झालं आहे, इजा नाही झाली. तुम्ही पाहू शकता आतील सुद्धा. हे बघा, इथे आहे का? असणारच ना. आता आहोत आपण पूर्ण जंगलामध्ये. खरं तर अशा गोष्टी एक्सप्लोर करणं खूप गरजेचं आहे. पूर्ण तुम्ही बघितलंत ना, हे बघा. आणि गावचं नाव आहे, आता आपण आहोत बिवळी गावात, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. शंकराचं पुरातन मंदिर, भगवान शंकरांचं हे पुरातन मंदिर आहे. आणि इथे भाविक देखील येतात. ज्यांना ज्यांना माहिती आहे ती लोक येतात आणि दर्शन घेतात. मंडळी, अशी खूप काही प्राचीन पुरातन मंडळी आहेत, मंदिरं आहेत या गावामध्ये, जे की एक्सप्लोर करण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
आज काय वेळ नाही आहे, पण अशी याच्यापुढे अजून अशी काही मंदिरं मी दाखवतोय. आणि यापुढे तुम्हाला मी नक्कीच भेट देईन. आणि इकडे बरीचशी अशी प्राचीन आणि पुरातन मंदिरं आहेत, ती तुम्हाला माझ्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न पुरेपूर करेन. सो आणि तुम्हाला बघायचं असेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला आपोआप दिसतील. तर मंडळी, आत्ताच आपण वरती शंकराचं मंदिर पाहून आलो, पुरातन जे की प्राचीन आहे. आणि आता आलो आहोत बिवळी गावामध्ये आहोत आपण. आणि चिपळूण येथील रत्नागिरी जिल्ह्यातील बिवळी गावातील हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे, वाघजाई देवीचं मंदिर. आणि 2 गावांचं हे मंदिर आहे, ग्रामदेवता आहे, एक करमवना गाव आणि बिवळी गाव. सो आता आपण जाऊया, तुम्हाला दर्शन घडवतो. चला. सुंदर असा परिसर देखील आहे इकडचा. आजूबाजूला तुम्ही जर पाहिलात, चारी बाजूंनी झाडं आहेत. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे देवीचं मंदिर, आई वाघजाई देवी मातेचं, किती सुंदर बघा. म्हणून मंडळी, माझ्या व्हिडिओमध्ये मी नेहमी तुम्हाला सांगतो, कोकणात जन्म घेणे हे खूप नशिबाचं असतं. तर आता आपण जाऊया. वाघजाई, खिंबाव, टाळकोबा ह्या देवांच्या मूर्त्या आहेत. मंडळी, पूर्णतः शांतता इकडे, कारण पक्ष्यांचे सुद्धा आवाज तुम्हाला ऐकू येत असतील. आणि आता होळी आली आहे, दोन दिवसावर होळी आहे. आणि पालखीला सुरुवात इथूनच होते. देवी आईचे पूजन करून मग इथून पालखीला सुरुवात होते. सो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि नेहमीप्रमाणेच कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नको. एक गोष्ट आहे समजली आहे की देवा तू म्हणजे बरोबर मंदिराच्या समोर या साईडला देवाची तळी आहे, जी समोरासमोर आहे, छोटी आहे. चला. ही तळी आहे, ही बघा, पुरातन तळी. आणि पावसात देखील पाणी जरी भरलं तरी कालोखाल भरतं, जास्त भरून वाहत नाही. आता देखील तेवढंच पाणी. निसर्गाचा असा अद्भुत असा नयनरम्य हा करिश्मा आहे. चला मंडळी, आता मी आलो आहे आपलं जशी की सिरीज चालू आहे बिवळी गावातील, चिपळूण येथील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बिवळी गाव. तर आता आलो आहे लक्ष्मी केशव मंदिराकडे मी आलेलो आहे, की जे पेशवेकालीन आहे, खूप प्राचीन आहे. तर आता आतमध्ये जाऊया. इकडचा देखील परिसर तुम्ही बघितलात. मी आता ब्राह्मणवाडीत आहे बिवळी गावातील. सुपारीच्या बागा, नारळाची झाडं, खूप सुंदर इकडचं वातावरण आहे. आणि आता जाऊया आतमध्ये. चला. मंदिराचा प्रवेशद्वार. हा बघा. आता चला आतमध्ये. मंडळी, असं म्हणतात की जुनं ते नेहमी सोनंच असतं आणि ते खरंच आहे. हे बघा ना, जुनं बांधकामाची पद्धत, लाकडी खांब तुम्ही पाहत आहात. आणि अजूनही याचं पुरेपूर असं इथे त्या खांबांचं जतन केलेलं आहे, जे की जुनं बांधकाम आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, ह्या जे लाकडी बार आहेत त्याच्यावरचं नक्षीकाम पहा. या गोष्टी मंडळी अलीकडे दुर्मिळ होत चालले, पण आपणास पाहायला मिळतं आहे. जसं की पुन्हा सांगतो, आज मी आहे कोकणातील
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या गावी चिपळूण तालुक्यामधील बिवळी गावातील ब्राह्मणवाडी होते. जाऊया आता पुढे. आतमध्ये पूजा चालू आहे. सकाळची वेळ आहे मंडळी, पूजा चालू आहे आणि इकडची शांतता खूप छान वाटतं. हे जे लाकडी बार आहेत ना मंडळी, हे देखील खूप जुने आहेत, कारण ही पद्धत फार जुनी आहे. तुम्ही या मंदिरांच्या जर व्हिडिओज काही बघितल्या तर तुम्हाला असंच दिसेल. त्यांची आराखडे हा रचना ही अशीच आहे. पायऱ्या पण बघितल्यानंतर हे बघा, जुने पायऱ्या अशाच असायच्या, त्यामध्ये लाकडी खांब, ते पण मजबूती. माझा जेवण नका कुठं. थांबा थांबा हे दशावतार आहे तिकडे. दशावतार सगळे. दशावतार. आरतीचं प्रेम जे आपली आरती आहे ना, हां. ती ही या गळ्यात आंब्यांच्या पानांची माळ आहे. हे लक्ष्मी आणि भूमी. अच्छा. हा केशव ही लक्ष्मी हे बाजूला, आणि हे गरुडाची बायको. हा गरुडाची बायको. अच्छा. आणि हे म्हणजे किती वर्षापासून आहे? जवळ 350 पेशवेकालीन आहे. 350 वर्षापूर्वीचं आहे. जाऊन देईल तसं हे वाहन गरुड. गरुड. पाणी चिमाजी अप्पा होते ना, माहिती ना तिथे. शिवाजी अप्पा. हा. त्यांचं त्यांच्या काळात बांधलेले आहे. त्यांचं काहीतरी इथे गोष्ट नातं आहे. चिमाजी मंडळी, मंदिराच्या परिसरात जर तुम्ही आलात, बघितलात तुम्ही, तर भिंत जी आहे ती देखील पेशवेकालीन आहे. हे बघा, तर त्यावेळची आराखडा, त्यावेळची रचना ही काही वेगळीच होती. आजच्या ह्या युगात हे असं बांधकाम होणं हे अशक्य आहे. प्रत्येक ठिकाणी दिवे लावण्यासाठी हे बघा, हे असलेले खण दिव्यांसाठी. तुम्ही पाहत आहात लक्ष्मी केशव मंदिर, चिपळूण तालुका, जिल्हा रत्नागिरी, बिवळी गावातील ब्राह्मणवाडी येथे. ही बॅकसाईट आहे पाठीमागे. हे बघा, तुम्ही विचार देखील करू शकत नसाल की त्यावेळेचं हे बांधकाम कशा प्रकारे केलं असेल. एवढे एवढे मोठाले दगड, सगळ्या गोष्टी. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा ना, संपूर्ण अगदी निसर्गाच्या सानिध्यात कुशीत असलेलं मंदिर, नारळी पोपळीच्या बागा, सुंदर वातावरण.
मंदिराच्या समोरील हा भाग आहे, समोरील आवार आहे. झाडं आहे, प्रत्येक झाडाला पार आहे बघा बसण्यासाठी. म्हणजे त्यावेळीची रचना बघा मंडळी. आंबाची झाडं आणि ही आपण डावी बाजू आहे मंदिराच्या बाजूची. हे बघा सुपारीच्या झाडं म्हणजे एवढे अमाप आहेत ना, भरपूर. फणसाची झाडं, सुपारी झाडं, फणस देखील आलेले आहेत हे बघा. आणि हे आता आपण तुम्ही पाहताय समोरच्या दिशेने तुम्हाला मंदिराचा व्ह्यू करतोय हे बघा. एकंदरीत वातावरण पूर्ण आल्हाददायक आहे इकडचं. मंडळी बघा नारळी पोफळीच्या बागा, किती निसर्गाच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात आपण आहोत. खूप छान वाटतं ज्यावेळी निसर्गात आपण राहतो. मंडळी जसं की आता आपली सिरीज चालू आहे चिपळूण तालुक्यामधील पिवळी गाव, जिल्हा रत्नागिरी. आणि आता मी पिवळी गावातील ब्राह्मणवाडीमध्ये आहे. आपण मंदिरं एक्सप्लोर करत आहोत, इकडची रीतिरुढी परंपरा. तर आता माझ्यासोबत आहेत पिवळी गावातील ब्राह्मणवाडीतील श्री मंदार केतकर. तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया माहिती एकंदरीत गावातील आणि इकडच्या असलेल्या पुरातन मंदिराबाबत. तर काका तुम्हाला एकंदरीत कसं वाटतं, ही छोटीशी जी माहिती आहे ती सांगा. म्हणजे एकंदरीत कोकणातील आपली ही परंपरा आणि आपली ही पुरातन मंदिर आहे. आपलं बिवली गावात जरा ऐतिहासिक भूमीच आहे. फार जुना इतिहास आहे. आता पांडवकालीन हे मंदिर आहे आमचं लक्ष्मी केशव मंदिर. म्हणजे पांडवकालीन म्हणतात, त्याचा काही उल्लेख कुठलाही ह्याच्यामध्ये नाही आहे. त्याच्याशिवाय ग्रामदेवता आमची वाघजाई मंदिर आहे. 2 गावाचं आहे. लोकांकडे एक एक गावात 2-2, 3-3 शिमगे झाले. आमच्या अजून 2 गावाचं पुरातन पहिल्यापासून चाललं आहे. म्हणजे गावामध्ये वादविवाद, भांडणं हा असा विषय आमच्या गावामध्ये कधीच नाही. इतका सुंदर गाव, पूर्ण दारूबंदी आहे. कुठल्याही प्रकारची व्यसनं आमच्याकडे केली जात नाहीत. अशी गावाची ऐतिहासिक भूमी पार्श्वभूमी आहे. याशिवाय कृष्णेश्वर मंदिर म्हणून एक आहे, जुनं अगदी पुरातन आहे. भालेराईच्या काळापासूनचं मंदिर आहे. अजूनही ते तसंच आहे. तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला बघायला मिळेल ते. शिवाय एक वैकुंठेश्वर मंदिर म्हणून आहे, उपजत आलेलं आहे खालूनच. पिंड ती स्वयंभू म्हणतात, तसं स्वयंभू आहे ती. तेही तुम्ही जाऊन बघू शकता. असे ऐतिहासिक भूमी, ऐतिहासिक वारसा आहे या संपूर्ण गावाला, बिवली गावाला. आणि लोक अतिशय चांगले आहेत, खेळीमेळीनं वागणारे, खेळीमेळीनं चालणारे, अशा प्रकारचं आमचं गाव आहे. छोटासा गाव आहे पण चांगला आहे. काका जसं की आता आम्ही लक्ष्मी केशव मंदिराची भेट घेतली, तिथे जाऊन आलो, तर तिकडचं वातावरण अगदी विलक्षण होतं. मंदिराची आराखडा जो रचना आहे ती फार प्राचीन आहे, म्हणजे पेशवेकालीन असं वाटलं. तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल? त्याचे स्तंभ आहेत, त्यावरची जे नक्षीकाम आहे, एकंदरीत तो आराखडा, तर ते कसं आहे? ॲक्च्युली हे मंदिराचा उल्लेख पांडवकालीन म्हणूनच केला जातो. इतकं जुनं आहे ते. त्यातला जो सभामंडप आहे, आता लाकडी खांबाचा तुम्ही उल्लेख केला, तर हा लाकडी खांबाचा सभामंडपच 150 वर्षापूर्वीचा आहे. तेवढाच कागद आहे, बाकीचं कुठलंही लिखाण त्याच्या संदर्भात नाही. पण पांडवकालीन मंदिर आहे, त्याला संपूर्ण चौक आहे, दगडी. दगडी संपूर्ण. आणि मंदिर तर तुम्ही बघा, संपूर्ण बाजूला सगळं इकडे तिकडे फिरायला, उत्सवाला प्रचंड लोक तिथे येतात. श्रद्धा आहे लोकांची. आता रस्ते बिस्ते झाल्यामुळं अगदी अधिक सोयीस्कर झालेलं आहे. परंतु खूप जुनं पुरातन कालचे मंदिर आहे. आणि हे आमच्या गावाचं वैशिष्ट्य पण आहे. हे पांडवकालीन मंदिर म्हणून आमच्या गावाचा उल्लेख पण होतो, बिवली गावाचा. म्हणजे जर आपण म्हणजे कन्सिडरेशन चालू आहे आमचं की 100-150, म्हणजे त्या जवळजवळ 1700-800 वर्षापासून, पांडवकालीन म्हणजे किती वर्षापासून? खूपच जुनं. फक्त आता सुधारणा ज्या झालेल्या आहेत ह्या 150 वर्षापूर्वी झालेल्या आहेत. आणि आता प्लॅस्टर करून सगळं नवीन जे आता केलेलं आहे हे आता नुकतंच एक 5-6 वर्षामध्ये झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणजे तेव्हाची जी कला, तेव्हाचं जे स्ट्रक्चर आहे ते आतापर्यंत आपण जतन करत आलो, जसं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंच खूप छान आहे, कारण हे येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आजकाल पिढी जी आहे की जी रोजीरोटीसाठी, कामाधंद्यासाठी मुंबई शहराकडे वळते, पण ह्या ज्या गोष्टी जपलेल्या आहेत
त्यांचं भाग्य म्हणावं लागेल की ती गोष्ट त्यांना तुमच्याकडून वारसा हक्काने पुढे मिळते बरोबर येणाऱ्या पिढीसाठी. बरोबर. खूप खूप धन्यवाद काका. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. लक्ष्मी केशव मंदिराकडे निखिलला माहिती सर कुठलं गाव आहे? काय अशाच ठिकाणी आहे ना, त्याला आणि पिवळी ब्राह्मणवाडी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. वाटतं ना गावात येऊन राहावं असं. नारळी पोकळीच्या बागा, आंब्याची झाडं आणि निसर्गाची सुंदर अशी मनमोहक अशी शांतता फक्त कोकणातच मिळते. हे काय आहे? इथून मंडळी आता जात आहोत आपण, जसं की मगाशी सांगितलं काकांनी, वैकुंठेश्वराचं मंदिर जे की पुरातन आहे. बाकी ह्याची काही म्हणजे असं कुठे रेकॉर्डमध्ये असं काय नाही आहे, पण हे मंदिर जे आहे हे स्वयंभू आहे. ते आता आपण पाहूयात. चला, हे बघा. आपण जाऊया आतमध्ये. फार प्राचीन आहे, पुरातन आहे आणि स्वयंभू आहे. ह्या पायऱ्या आहेत तिथून जाण्यासाठी खाली. तिथे ओढा देखील आहे, म्हणजे गुरुवासरा इथं पाणी प्यायला, आणि इथून रस्ता आहे. हे बघा, आता आपण इथून उतरत आहोत. मंडळी, तुम्ही सुरुवातीलाच, आता आपण चप्पल काढू इथेच. सुरुवातीला जर आलास, हे बघा नंदी, आणि पूर्ण ह्या दगडामध्येच पाषाण, जो जुना आपला जांभा दगड आहे त्याच्यामध्येच आहे. तुम्ही पाहताय, हे बघा. नंदी, आणि हे बरोबर स्वयंभू हे मंदिर आहे. जसं मगाशी काकांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंभू आहे आणि भाग्य आहे की दर्शन आपल्याला मिळत आहे. रेडी. तर मंडळी, जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण आलेलो आहोत. तुम्ही झाडी बघत असाल इकडे, पूर्ण निसर्गाच्या कुशीत कोकणातील मंदिर. आज योगायोग आलेला आहे, तर म्हटलं ह्या गावातील चिपळूण तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यामधील बिवळी या गावातील म्हटलं जी मंदिरं आहेत, जी प्राचीन आहेत, पुरातन आहेत, ते म्हटलं एक्सप्लोअर करूया चॅनलवर. आणि आता मी आलेलो आहे वैकुंठेश्वर मंदिराकडे, की जे प्राचीन आहे, पुरातन आहे. आणि इकडची रचना बघा, तुम्ही जर पाहत असाल, हा दगड बघा, ह्या प्रत्येक दगडामध्ये त्यांनी कोरीव काम केलेलं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती आहे. आणि हे दगड बघा, तुम्ही इमॅजिन करू शकत नाहीत की हे दगड आजच्या पिढीला उचलता येतील की नाही. तेव्हाचं काम किती म्हणजे मजबूत असेल. आणि साक्षात ही जी आहे, जी म्हणजे जी मूर्ती आहे भगवान शंकराचं, वैकुंठेश्वराचं, ते स्वयंभू आहे. तर असं आपल्याला पाहायला मिळणं खूप भाग्य लागतं मंडळी, जे की आज आम्हाला भाग्य मिळालं आहे. तर तुम्हाला देखील सांगतो आहे, या कोकणात आपल्या बरेच अशी स्थळं आहेत, धार्मिक आहेत, ऐतिहासिक आहेत. तुम्ही नक्कीच भेट द्या आणि आपल्या कोकणचं जो गोडवा आहे, कोकणची रीती रूढी परंपरा ज्या आहेत ना, साता समुद्राच्या पलीकडे नेऊन पोचवा. मंडळी, मंदिराच्या बाजूला हे तुम्ही पाहत आहात, हा जो ओढा आहे तो वरून आलेला आहे, ज्याला इथे काय म्हणतात, नैसर्गिक झरा आहे, पर्या म्हणतात, झरा म्हणतात. आमच्याकडे जर वरती तळ कोकणात गेलात तर व्हाळ म्हणतात, ओहोळ म्हणतात. आणि मुख्य म्हणजे हे स्थळ आहे की जिथे देवाचं आदस्थान आहे, आणि इथे गाई गुरवासरं येतात, प्राणी येतात, आणि त्यांच्यासाठी एक पाणी पिण्यासाठी इथे येतात. तर खूप छान आहे. गवेरेडीसुद्धा आहेत, बरेचसे जंगली प्राणी येतात आणि त्यांची तहान भागते ह्या पाण्याने. मंडळी, परमेश्वर प्रत्येकाची काळजी घेत असतो. चला आता जाऊया पुढे. तर मंडळी, आत्ताच आपण
मंदिरं एक्सप्लोअर केली आहेत बिवळी गावातील. तर माझ्यासोबत आहेत श्री दीपक वाजेदादा. तर ते आपल्याला इथल्या गावातील संक्षिप्त स्वरूपात माहिती देतील. सर्वप्रथम आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. मला आपल्या गावाबद्दल एवढंच सांगायचं आहे की गेली 60 वर्षे आमच्या गावामध्ये व्यसनमुक्ती हा गाव झालेला आहे. अरे वा. तसेच आपल्या गावात पुरातन मंदिरे आहेत. त्या मंदिराची जोपासना आमचे ग्रामस्थ व आम्ही नेहमी करत आलेलो आहोत आणि याच्या पुढेही करणार. बरोबर. तसेच रीतिरूढी परंपरा आमच्या गावामध्ये रीतिरूढी परंपरा आम्ही जसे जोपासलो त्याचे याच्या पुढे येणारी पिढी ही बरोबर जपत राहील. पुढील जपत राहील असे आम्ही आमच्या पुढील नवीन पिढीसाठी आम्ही उपदेश म्हणजे सांगत आलेलो आहोत. बरोबर. ते त्या जपण्याचा प्रयत्न जरूर करतील. बरोबर. आणि सगळा जो उत्सव आहे जसं की सप्ताह झाला. तसेच आमच्या मंदिर हे 1978 स्थापना झाले. हे मंदिरसुद्धा आमचे मुंबईतील ग्रामस्थ अगदी आवर्जून येतात. बरोबर. आणि हा कार्यक्रम शिमगा उत्सव एकोपाने सर्वजण सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही साजरा करत आहोत. ठीक आहे, धन्यवाद. तर मंडळी जसं की आपली सिरीज चालू आहे बिवळी गावाची. मी तुम्हाला मंदिरं दाखवली, इकडची सप्ताचा उत्सव तो दाखवला. आणि आत्ता माझ्यासोबत असत ज्येष्ठ गावातील ग्रामस्थ सुधीरचे काका आहेत. तर ते आपल्याला थोडीशी माहिती देणार आहेत. तर त्यांच्याकडे माहिती जाणून घेऊया इकडच्या. आणि माजी पोलीस पाटील आहेत गावचे परशुराम वाजे. तर काका एकंदरीत माहिती सांगा आपल्या गावाबद्दल की जी तुम्ही जुने जाणकार आहात. आमचं गाव छोटंसं गाव आहे. त्याच्यात 3 वाडे, ब्राह्मणवाड्यासकट 4 वाडे आहेत. मंदिर आहेत. प्रत्येक वाडीवर मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे, विष्णूचं मंदिर आहे पुरातन. परत विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, गावदेवीचं मंदिर आहे, राधाकृष्ण मंदिर आहे बिवली गोलवाडी इथं. आणि त्याचा कार्यक्रम 2 दिवस होऊन तो संपन्न झालेला आहे. कार्यक्रमामध्ये दारूबंदी असल्यामुळं आमच्या गावात तंटा भांडणं हे विषय नसतात. बरोबर. एकामेकाच्या अगदी सलोख्याने सगळे कार्यक्रम पार पाडतात. पंचक्रोशीचे लोक त्यासाठी आवर्जून उपस्थित असतात आणि कार्यक्रम बघतात. साधारण जर पाहायला गेलं तर 1952 माझा जन्म आहे. 1952पासून साधारण अगदी 60-65पासून मी या कार्यक्रमात सहभागी झालेला आहे. शिमगोत्सव असू दे, होली असू दे किंवा इतर कार्यक्रम कुठले असू दे, आमचे सलोख्याने सगळे खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण कार्यक्रम पार पाडतात. दुसरा म्हणजे शिमगोत्सवाचे आमच्या बिवली गावाचा आणि करबोने गावाचा 2 गावं मिळून पालखी उत्सव असतो. पहिला पौर्णिमेचा धुलिवंदन कार्यक्रम बिवलीत होतो आणि भद्रता नाही त्याला भद्रता होम म्हणतात. धुलिवंदनाच्या दिवशी खाली करबनचा कार्यक्रम होतो. म्हणजे त्या दिवशी त्यांची होळी वगैरे सगळी लागते. आणि त्याच्यानंतर इतर जे काय पूर्वपारचे कार्यक्रम असतात, सांज भरणं किंवा गोंधळ, पूजा आणि मिरवणुकीच्या संदर्भात बोलायला तर मिरवणूक घेऊन प्रत्येक घरपट पालखी फिरते. पालखीत वाघजाय, कालकाय, खेमभावाने टालकोबा ही अशी चांदीची रुपये तयार केली आहेत. आणि त्या तांदळ्या रुपये तयार करून ते संपूर्ण अगदी गावात फिरते. 5 दिवसाचा 5 दिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर ती आमच्या बिवलीमध्ये येते. बिवलीमध्ये येऊन आमची ती दुसरी वाडी आहे, धरणवाडी म्हणतात तिला. त्या धरणवाडीत ती नाचवण्यासाठी जाते. आणि सोमवार दिनांक 8/3/2026 ती बिवली गवलवाडी तिथे त्याप्रमाणे 8/3/2026 आमची वाघजाई मातेची पालखी सकाळी 8 वाजता मंदार केतकर यांच्या घरातून निघून 9-9:30 वाजता
गोपाल धरून परशुराम गोपाल वाजे व भावकी इथे येऊन ती स्थानपन्न होईल. त्याच्यानंतर ते पूजा अर्चा झाल्यानंतर ती आमच्या बिवली गौलवाडीची संपूर्ण भवने घेऊन रात्री परत विसाव्याला 20व्याला 11-12 वाजल्या दरम्यान विसाव्याला गेले. विसाव्याच्या देवाचे कार्यक्रम सगळे पार पडतील. देवाचा तमाशा असतो देवाबरोबर, त्याला खेली म्हणतात. ती सगळे येऊन ते पार पाडतात आणि मग त्याच्यानंतर सकाळी रात्री साधारण 1-2 वाजेपर्यंत तमाशा असतो. आमच्या या खेडेगावात कार्यक्रम ठेवलेले जातात, त्याला तमाशा म्हणतात, नमाज म्हणतात, खेले म्हणतात. ते खेल्याप्रमाणे ते सगळे ते करतात आणि सकाळी 3-3:30-4 वाजता किंवा जास्तीत जास्त 4:30 वाजता ती पालखी नाचवण्यासाठी बाहेर काढली जाते. बाबा आणि सकाळी नाचवल्यानंतर सकाळी 7-7:30ला परशुराम गोपाल वाजे यांच्या घरातून ती परत सहान म्हणून मंदार केतकराच्या इथं जाऊन स्थानपन्न होते आणि तिथून ती पालखी परत आमची धरणवाडीत भोवने घेण्यासाठी, भोवने घेणे म्हणजे घरं घेण्यासाठी ती जाते आणि तिथं दिवसभर घरं घेतल्यानंतर ती परत यशवंत गोपाल पवार यांची तिथं स्थानपन्न होऊन तिथं कार्यक्रम होतो, तिथं तमाशा होतो आणि इतर खेले येऊन ते कार्यक्रम पार पडतात. सकाळी 3 वाजलं की ती पालखी बाहेर काढून तिथं नाचवण्याचा कार्यक्रम होतो आणि परत ती सानव जाते. सानवरनं परत ते धरणवाडीत येते आणि राहिलेली संपूर्ण घरं वाडीतली गावातली संपूर्ण घरं घेतल्यानंतर ती पालखी शिपणा म्हणजे तिचा शेवट करण्यासाठी म्हणजे ते रुपये वगैरे काढण्यासाठी ती परत देवलात जाते. देवलात त्याची जी पूर्वपार तमाशाची पद्धत आहे ती तमाशाची ती थाप पडल्यानंतर पालखी विसर्जित केली जाते. त्याला नैवेद्य वगैरे सगळं दाखवून पद्धतशीर ती विसर्जित केली जाते. रुपी ज्यांच्या घरात मानकरांच्या घरात असेल ते नेऊन ठेवली जातात. रुपी म्हणजे चांदीची घडवलेली आहेत ती रुपी पालखीतनं काढून ज्या ठिकाणी होती मानकरांची जिथं ठेवायची पद्धत तिथं नेऊन ती ठेवली जातात आणि तो कार्यक्रम संपन्न होतो. तो कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दोन गावाचा शिपणा शिवाय पोस्त असतं. पोस्त म्हणजे जेवण असतं. ते जेवणाचा कार्यक्रम होतो. जेवणाच्या कार्यक्रमात संपूर्ण गावातील कुटुंबाला असणारे भाजी भात हे सगळ्यांना दिलं जातं आणि ते प्रेमापोटी सगळे येऊन त्या 5 किलोमीटर अंतर जाऊन जो आपला नैवेद्य घेऊन येतो. नैवेद्य घरात घेऊन आल्यानंतर प्रत्येकजण आपल्या कुटुंबात ते सगळे मुलाबालांना देऊन तो विसर्जित केला जातो, म्हणजे खाल्ला जातो. एकंदरीत सगळा कार्यक्रम जो असतो गुण्यागोविंदांनी तो आनंद सगळा वगैरे कार्यक्रम आमचा पार तिथं सुद्धा जेवेला पोस्ट असतो. म्हणजे जेवण असतं त्या दिवशी सुद्धा तिथं तमाशा थाप पडते. तमाशा थाप पडल्यानंतर मग त्या तमाशा पण विसर्जित केला जातो. नैवेद्य आणून तो सगळ्यांच्या अगदी लहान थोरापासून सगळ्यांना तो दिला जातो. खरंच खूप छान माहिती बाबा तुम्ही सांगितलं. खूप खूप धन्यवाद. कारण ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कसं चांगली दिली नाही होय ना. आणि ही परंपरा आपल्या येणाऱ्या भावी पिढीला सुद्धा समजली पाहिजे. खरंच खूप खूप धन्यवाद. मी आनंद शिंदे, माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच बिवली. आमचं बिवली गाव भौगोलिकदृष्ट्या एक खेड्यात आणि कडेकपारीत राहणारं वसलेलं आमचं बिवली गाव आहे. तालुक्या ठिकाणी 22 किलोमीटर अंतरावर आमचं बिवली गाव आहे. आमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावातील लोकसंख्या सुमारे 500 आहे आणि या लोकसंख्येत आमच्या गावात आमच्या वैशिष्ट्य म्हणजे एकोपा आणि समविचार हे आमच्या गावात जोपले जातात. आणि आमचं उद्दिष्ट किंवा ध्येय आमचं असंच आहे. यापुढे आमच्या तरुण पिढीला आमचं असं आव्हान असतं की माझी संस्कृती आणि एकोपा आपला कसं टिकेल या दृष्टीने आमचं जास्त भर असतो. आणि विशेष म्हणजे आमचं जर पुढे चालवायचं आहे या मुलांनी तरुण वर्गाने आमच्या पुढे हे वारसा आपला जोपासावा. आता गेले 15 वर्ष आमच्या गावात व्यसनमुक्ती आणि ते तंटामुक्ती आमचं गाव पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आता तंटामुक्तीमध्ये आमच्या गावात कुठलं इलेक्शन होत नाही काय, सगळ्या समविचारण सगळं एकोप्याने आमचं चाललं असतं. आणि हे यापुढे आमच्या गावात तसंच या तरुण वर्गाने सुरू करून आमचे कायमस्वरूपी असे आमचं एकोपा आणि सांघिक भावना असावी असं मी सगळ्यांना आवर्जून विनंती करत असतो. माझं नाव मंगेश माळी. मी या गावाचा ग्रामस्थ आणि व्यवसायानिमित्त पुण्यात असतो. बिवली आमच्या ह्या बिवली गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक असा वारसा आहे. शिवाय काही मानबिंदू आहेत आपले. ते ऐतिहासिक वारसा कुठला आहे तर या गावात किंवा पुरातन वारसा कुठला आहे, या गावात पुरातन मंदिरे आहेत. घृष्णेश्वर मंदिर आहे,
किंवा आपलं लक्ष्मी केशवाचं मंदिर, अशी मंदिर आणि पांडवकालीन पाखाडे आहेत किंवा पांडवकालीन तळी आहे. हा आपला पुरातन वारसा आहे. ऐतिहासिक वारसा म्हणाल तर कुठला आहे, तर लक्ष्मी केशवाचं मंदिर जे पेशव्यांनी बांधलं होतं, ज्याचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला होता, तसं ते आधी पुरातन मंदिर आहे. पण हे ऐतिहासिक मंदिर असा हा ऐतिहासिक वारसा आहे. मानबिंदू कुठले आहेत आपल्याकडे, तर आपल्याकडे काही व्यक्ती अशा होऊन गेल्या की ज्यांनी इतिहासात किंवा आपल्या क्रांतिकारकांच्या याच्यामध्ये काम केलेलं आहे. जसं उदाहरण द्यायचं झालं तर लगत थत्ते नावाचे ग्रस्त होते, ज्यांना करतारसिंग थत्ते म्हणायचे. तर असे एक महान व्यक्ती आपल्या इथं होऊन गेले. जयंतराव टिळक जे एक स्वातंत्र्यपूर्व काळातील जे हे होते, तर त्यांची जी पत्नी होती ती आपल्या बिवली गावाची. अशा काही मानबिंदू. गोपाळदादा पवार यांनी इथे दारूबंदी, पूर्ण व्यसनमुक्ती घडवून आणली. ते गोपाळदादा पवार, त्यांच्याबरोबरीने काम करणारे गोपाळदादा वाजे किंवा तात्या केतकर यांनी आपल्या गावासाठी प्रचंड मेहनत करून, त्याच्यापूर्वी आपल्या इथं साधारणतः वनवासी किंवा आदिवासी जे म्हणतात अशा प्रकारचं चित्र होतं, तर त्याचे चित्र बदलण्याचं काम ह्या त्रिमूर्तींनी केलं गावातल्या. आणि अशा प्रकारे या गावाला एक मूर्त स्वरूप आलं. पण याच्या पुढे जाण्यासाठी साधारणतः 70च्या दशकामध्ये हे काम पूर्ण झालं. पण त्याच्या पुढे जाण्यासाठी आत्ताच्या मंडळींनी, आत्ताचे जे व्यावसायिक आहेत सगळे किंवा मुंबई नोकरीनिमित्त कामासाठी गेलेले, मुंबई किंवा पुण्यात गेलेले, या सगळ्यांनी मिळून आत्ता इथून पुढे आपल्या एक आदर्श गाव पूर्वी झालेलंच आहे, पण ते आदर्श गाव चिरंतन कसं राहील यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करूया असं मला वाटतं. आपण उत्सव चांगल्या प्रकारे साजरे करतो. मंदिरातले सप्ते असतील किंवा हा शिमगोत्सव, हे उत्सव साजरे करता करता सामाजिक जी बांधिलकी आहे, जी आपल्या पूर्वजांनी जपलेली आहे किंवा पुरातन मंडळींनी जपलेली आहे, ऐतिहासिक वारसे आहे, पुरातन वारसे आहेत, जी काही जुनी आपल्या इथं झाडंसुद्धा आहेत. जसं आमच्या इथं एक सातवीण नावाचं वडाचं पुरातन झाड आहे. अशा गोष्टी जतन केल्या पाहिजे. त्या सातवीणाला जतन केलं पाहिजे, म्हणजे मग काही पर्यटक मंडळी आपल्याकडे येऊन आपल्या गावाचा विकास आणखीन वृद्धी करतोय असं मला वाटतं. मी विलास परशुराम वाजे, राहणार बिवली गवळवाडी. आमचे बिवली गावाचे विशेष सांगायचं म्हणजे बिवली गाव हा म्हणजे डोंगर कडी कपारीत वसलेलं एक छोटंसं गाव आहे. 750 लोकवस्तीचं गाव आहे. या गावामध्ये पुरातन असे आमच्या गावामध्ये मंदिर आहेत, पेशवेकालीन मंदिर आहेत. लक्ष्मी केशवाचं मंदिर आहे, राधाकृष्ण मंदिर आहे, विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. आणि आमचं सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आमची गावदेवी आई वाघजाई काळकाई थेंबाव टाळकोबाचं मंदिर आहे. आणि ह्या मंदिराच्या उत्सवासाठी शिमग्या उत्सव करण्यासाठी मुंबई, पुणे आणि विविध शहरातनं लोक प्रत्येक वर्षी गावी येत असतात आणि त्या आमच्या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करत असतात. आमच्या गावचं विशेष म्हणजे आमची गावामध्ये कोणतेही वादविवाद तंटे नाही आहेत. आमच्या गावची ग्रामपंचायत नेहमी वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध असते. म्हणजे आमच्या गावात कोणत्याही प्रकारचं इलेक्शन होत नाही. आम्ही एका बैठकीत बसून एकत्रित निर्णय घेतो आणि आमच्या गावचा सरपंच असेल, सदस्य असेल, त्याची निवडणूक आम्ही एका बैठकीत आम्ही निर्णय करून आम्ही त्याला बिनविरोध करत असतो. आमच्या गावच्या ग्रामपंचायत ही निर्मल ग्रामपंचायत असून आमच्या गावात गेली 50 वर्ष नशाबंदी म्हणजे दारूबंदी हा आमच्याकडे विषय आहे, कुऱ्हाडबंदी हा विषय आहे. गावामध्ये सगळे आमचे जेवढे राहणारे लोक आहेत, विविध जातीचे लोक आहेत, गवळी समाज असेल, कुणबी समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, मराठा समाज असेल, पण आम्ही वेळोवेळी कोणतेही असेल कार्यक्रम असेल तर आम्ही घडून मिळून आम्ही सगळ्या याच्यावर कार्यक्रम करताना आम्ही घडून मिळून आम्ही सगळे कार्यक्रम करत असतो. असं आमच्या गावचं नावलौकिक आहे. आमचं गावचं नावलौकिक तालुक्यातच नव्हे तर आमच्या गावचं नावलौकिक. दारूबंदी ज्यावेळेस झाली त्यावेळेस आमचं अगदी भारत देशात दिल्लीमध्ये सुद्धा आमच्या गावाचा गौरव झालेला असं आमचं वैशिष्ट्यपूर्ण असं गाव बिवली गाव आहे. एवढंच या शिमगोत्सवाच्या निमित्ताने मी नमूद करताना मला आनंद वाटतो. धन्यवाद. मी सुधीर वाजे. लहानाचा मोठा मी ह्या बिवली गावामध्येच आम्ही झालो आहे. शिक्षण आमचं गावालाच झालेलं आहे आणि नोकरीनिमित्त आम्ही मुंबईत असतो. सर्वप्रथम मी निखिल, माझा मित्र निखिल मिस्त्री, त्याने जो माझ्या गावाच्या संदर्भात जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याबद्दल मी त्याचं खूप खूप धन्यवाद मानतो. आणि आमचं हे बिवली गाव
खूप छोटं असलं तरी निसर्गाची फार मोठी उधळण या गावामध्ये झालेली आहे. त्याने जे दाखवलेले जी पर्यटन स्थळं आहेत ही जरी जगाच्या नकाशावर कुठेही दिसत नसली तरी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा फार मोठा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल मी तुझे निखिल खूप खूप आभार मानतो. आणि आपलं कोकण ही निसर्गाची एक प्रकारची उधळण या कोकणात झालेली आहे. या माझ्या माध्यमातून मी सगळ्यांना हे करतो की तुम्ही या कोकणातील पर्यटन स्थळाचा आस्वाद घ्यावा. तुम्ही आजूबाजूला बिवळीच्या आजूबाजूला असणारी पर्यटन स्थळं बिवली गाव, मालदोली गाव, गांगराई गाव, कापरे गाव ह्या गावांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन स्थळं आहेत. तुम्ही बघू शकता. आमच्या इथून ग्वागर चौपाटी जवळ आहे. चिपळूणमध्ये परशुराम मंदिरसुद्धा जवळ आहे. तर निखिल पुन्हा एकदा तुझा धन्यवाद. तू तुझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्या गावाचं चित्रण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, सुंदर अशा बिवली गावची व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, कमेंट करा, तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, नम्र विनंती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ते म्हणजेच गांगराई आणि मालदोली गावची सफर. चला तर.